नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये धाड घालून दुकानातच वेश्या व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्याला नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं अटक केली होती। या व्यावसायिकाची तुरुंगातून सुटका करून देण्याच्या नावाखाली एका महिला भामट्यानं त्याच्या पत्नीकडून 1,10,000 रुपये उकळले। मात्र ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून या महिलेला देखील अटक केली। रेणुका तिवारी असं भामट्या महिलेचं नाव असून ती सीताबर्डीमधील टेम्पल बाजार रोड परिसरात राहते। रेणुका स्वतःला एका वकिलाची सहाय्यक असल्याचं म्हणवते आणि स्वतःचा NGO असल्याचाही दावा करते। गुन्हे शाखेनं कॉटन मार्केटमधील एका दुकानावर धाड घालून वेश्या व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला व्यापाऱ्याला काही दिवसांआधी अटक केली होती। या महिलेनं व्यावसायिकाच्या पत्नीला पोलीस कारवाईची धमकी देऊन तिच्याकडून 1,10,000 रुपये उकळले। मात्र सायंकाळपर्यंत व्यावसायिकाची सुटका करून घेण्याचा दावाही तिनं केला होता। दरम्यान फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने याबाबत पोलिसात तक्रार केली। तिनं पोलिसांच्या नावाने तिला घाबरवून तुलाही अटक करतील, तुला फरफडत घेऊन जातील केसाला धरून असं तिला भीती दाखवून तिच्याकडनं 1,10,000 रुपयाची खंडणी तिने वसूल केली। त्यामुळे तिच्याविरुद्ध 180/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 384, 385, 389 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तायडे यांना दिलेला आहे। आज तिला कोर्टामध्ये हजर करून तिची पोलीस कस्टडी आम्ही घेणार आहोत आणि या गुन्ह्यामध्ये जो 1,10,000चा जो माल गेलेला आहे तो रिकवर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आरोपी महिलेनं शहरातील इतरही अनेक पीडित कुटुंबांना अशाच प्रकारे फसवल्याची माहिती आहे। यामुळे या महिलेनं फसवणूक केलेल्या लोकांनी स्वतः पुढे येऊन तिच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। अशा प्रकारे जर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून जर या महिलेने जर काही अशा प्रकारे खंडणी पैसे घेतले असतील तर अशा लोकांनी कृपया गणेशपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांची तक्रार आमच्याकडे द्यावी, कारण अशा प्रकारे त्यांनी बरेच जणांना फसवलं असण्याची दाट शक्यता आहे।